आज नाश्त्यासाठी काय करायचं याचा विचार करता काहीतरी हलकं-फुलकं आणि प्रोटीनयुक्त खायची इच्छा झाली. जास्त वेळ न घालवता पटकन मी मूग डाळ एक वाटीभर भिजत टाकली. हा नाश्ता एकदम मऊ लुसलुशीत, ओठांनीही तुटेल, अगदी डाएटसाठी परफेक्ट आणि प्रोटीनयुक्त आहे. मी दाखवलेल्या वाटीनी 1 ते 1.5 वाटी मी मूग डाळ इथे भिजत घातलेली आहे. जास्तीचा काही वेळ लागत नाही. 1 तासानंतर मूग डाळ छान भिजली. मूग डाळीतलं सगळं पाणी काढलं आणि एका मिक्सरच्या भांड्यात ते सगळं घातलं. मूग डाळ आपली छान भिजली की पाण्याची गरज लागत नाही. आता हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे. त्यासाठी सगळी मूग डाळ यामध्ये घातली. मी 1 हिरवी मिरची मोडून घातलेली आहे. 1 इंच आलं स्वच्छ धुवून त्याच्या साली काढून इथे मी तुकडे करून घातलेले आहेत. मिक्सरला छान असं हे सगळं फिरवून घेतलं. बघू शकता या पद्धतीने मस्त असं फिरवून घेतलेलं आहे. असं बारीक करून घ्यायचं. अगदी मूग डाळ रवाळ अशी फिरवून घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यातील सगळी मूग डाळ मी एका बाउलमध्ये काढून घेतली. अशा पद्धतीने मूग डाळीचा असा पौष्टिक नाश्ता तुम्ही कधी केला आहात का? मूग डाळ ही भरपूर प्रोटीननी भरलेली आहे आणि ही शरीरासाठी आरोग्यदायी आहे. जर तुम्ही डाएट करत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम नाश्ता आहे. इथे आपल्याला अजिबात तांदळाचा वापर न करता मूग डाळीपासून छान अशी इडली बनवायची आहे. तुम्ही कधी अशी इडली बनवून खाल्ली का? तर एकदा नक्की खावा. खूप छान लागते आणि चव ही खूप छान येते. इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. बारीक रवा आहे हा. जर जाड रवा असेल तर मिक्सरला थोडा फिरवून घ्या किंवा जाडही रवा घातला तरी चालेल. मूग डाळीच्या या मिश्रणामध्ये मी अर्धी वाटी रवा घातलेला आहे. मगाशी आपण डाळ वाटून घेतली त्याच मिक्सरच्या भांड्याला भरपूर अशी डाळ लागली होती. त्यातच पाव वाटी पाणी घातलं. सगळं मिक्स करून यामध्ये घातलेलं. पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. इथं लागणार आहे तेवढंच पाणी घेतलं आहे. फक्त पाव वाटी पाणी मी इथं घातलेलं आहे मिश्रणापुरतं. रवा घातल्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करून मस्त मिक्स करून घेतलं. त्यानंतर ह्यामध्ये 1 वाटीभर दही घातलेलं आहे. दही मी ज्या वाटीने मूग डाळ घेतलं, रवा घेतला त्याच वाटीने 1 मोठी वाटी घेतलेली आहे. दही मात्र तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, पण दही भरपूर घाला. खूप छान इडलीला चव येते. सगळं आता तिन्ही जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. सगळं असं एकजीव झालं पाहिजे. चवीनुसार म्हणजे 1 चमचाभर मीठ घातलं. मीठ घातल्यानंतर छान असं फिरवून घेतलेलं आहे. डाळ, रवा आणि दही आणि मीठ हे एकजीव करून घ्यायचं छान असं. थोडी पुढची तयारी करेपर्यंत हे असंच ठेवून द्यायचं. म्हणजे कसं तेवढ्या वेळात रवा ही छान भिजतो. तर इथं गॅसवर इडली पात्रात पाणी मी गरम करायला ठेवलं आहे आणि दुसरीकडे इडलीच्या सर्व प्लेट्सना मी तेल लावून घेत आहे थोडंसं. ही सगळी तयारी आधीच करून घ्यायचं बरं का. नंतर इडलीमध्ये आपण जर इनो टाकला की पटकन ही प्रोसेस करायची असते. इडली म्हणजे इडलीच्या मिश्रणामध्ये बरं का. या पद्धतीने थोडंसं तेल घेऊन मी सगळ्या प्लेट्सना पुसून घेतलेला आहे. मिश्रणामधला रवा छान फुलला आहे. आता एका दिशेने आपल्याला 1 मिनिटभर छान असं पीठ हे फिरवून घ्यायचं आहे. 1 इनोचं पूर्ण पाकिट मी घालणार आहे. तुमच्याकडे जर मोठा पाऊच असेल तर त्यातला 1 चमचाभर घाला. या पॅकेटमधली सगळी इनो पावडर मी या मिश्रणामध्ये घातलेली आहे. त्याच्यावर थोडंसं चमचाभर पाणी घालायचं. थोडंसं पाणी घातलं की इनो छान ऍक्टिव्ह होतो आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं. सगळं फेसायचं बघा. फेसामध्ये आपल्याला हे सगळं एका दिशेने छान असं एकसंध होईपर्यंत फिरवून घ्यायचं. पीठ छान फुलेपर्यंत ही फिरवून घ्यायचं. ही प्रोसेस आपल्याला झटपट करायची आहे. शकता मस्त पीठ फुललं आहे. छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता मगाच्या पिठामध्ये आणि ह्या पिठामध्ये किती फरक आहे. मस्त जाळी आली आहे पिठाला पूर्णपणे. आता आपल्याला वेळ न घालवता ह्या प्लेट्समध्ये हे सगळं मिश्रण घालायचं आहे. एकदा इनो आपण या मिश्रणामध्ये घातले तर पुढची प्रोसेस फास्ट करायची आहे. म्हणूनच आधी सगळी तयारी करून घ्यायची. प्लेट्सना तेल लावून घ्यायचं, पाणी उकळत ठेवायचं. म्हणजे इडलीच्या पिठामध्ये इनो आपण एकदा जर घातला छान ऍक्टिव्ह झाल्यानंतर पीठ मस्त फुलतं. त्याच वेळेला पटकन आपल्याला हे सगळं मिश्रण प्लेटमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तिन्ही प्लेटमध्ये सगळं मिश्रण मी व्यवस्थित भरून घेतलेलं आहे. इकडे गॅसवर इडली पात्रात पाणी ठेवलं होतं. त्याला ही छान उकळी आली आहे. त्यामध्ये आपली कोणतीही फोडणी नाही, काही नाही. आपण प्लेन अशी इडली केलेली आहे. अशा पद्धतीने सगळ्या प्लेटमध्ये इडलीचं मिश्रण भरून घेतल्यानंतर ह्या सगळ्या प्लेट मी यामध्ये ठेवणार आहे. बघा या पद्धतीने पाण्याला छान उकळी आली आहे. पाणी तापलं आहे. लगेचच इडली पात्रामध्ये मी या सगळ्या प्लेट लावून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला 15 मिनिटं इडली छान वाफवून घ्यायची आहे. झाकण लावलेलं आहे. आता 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. मोठ्या आचेवर 10 मिनिटं मी गॅस ठेवला आणि 5 मिनिटं मंद आचेवर. अशी 15 मिनिटं मी इडली छान वाफवून घेत आहे. 1 नारळ फोडलेला आहे बघू शकता. एका नारळाची खोबऱ्याची चटणी करायची आहे आपल्याला. मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेले खोबऱ्याचे पीस घातले. त्यानंतर मिरची घातली. 1 मोठा चमचा जिरं घातलेला आहे आणि हिरवीगार थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. लसणाच्या 3-4 पाकळ्या घातल्या. थोडीशी चिंच घातलेली आहे. चमचाभर साखर आणि थोडंसं मीठ घातलं आहे. म्हणजेच अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि आता हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं. बघू शकता मस्त आपली चटणी झाली आहे. मस्त आंबट गोड चवीची चटणी आपली तयार आहे.
ते मी चिंच वापरली आहे, त्या ठिकाणी तुम्ही कैरीच्या फोडीही घालू शकता. मी काय आता ह्या चटणीला फोडणी वगैरे देत नाही, कारण की आम्हाला सर्वांना अशीच चटणी खूप आवडते. तुम्हाला जर फोडणी द्यायची असली तर जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता. मसाला दिला तर काही हरकत नाही. अशी ही खूप चटणी छान लागते. एकदा ट्राय करून बघा. 15 मिनिटानंतर इडली ही छान वाफून झाली आहे. बघू शकता मस्त टम्म फुगली आहे. आतून पोकळ आणि जाळीदार झाली आहे. ती ओठानेही तुटेल अशी मऊ लुसलुशीत झाली आहे. प्लेट तिन्हीही काढून घेतलेली आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर हे चमच्याच्या साहाय्याने मी काढून घेत आहे. आपोआपच निघतात थोडं थंड झाल्यावर. बघा, डाएटसाठी करत असाल तर एकदम उत्तम आहे. अजिबात तेलाचा वापर नाही, काही नाही. बघू शकता तुम्ही. एवढा चविष्ट नाश्ता आहे, पण एक थेंबही तेल यामध्ये घातलेला नाही. तरी देखील चव एवढी अप्रतिम आहे की नाद करायचा नाही. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.